येवला येथे शिवसेनेच्या मध्यवर्ती संपर्क कार्यालय सुरू करण्यात आलं असून या कार्यालयात दर सोमवारी नागरिकांच्या विविध समस्या ऐकून त्यांचे निवारण करण्यात येणार आहे। तसेच दर 15 दिवसांनी आमदार किशोर दराडे स्वतः उपस्थित राहून नागरिकांच्या तक्रारी ऐकणार आहेत। त्याचप्रमाणे दररोज देखील पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित असणार नागरिकांच्या समस्या जाणून घेणार आहेत। आज नागरिकांच्या समस्या ऐकून घेण्यास सुरुवात झाली असून युवा नेते कुणाल दराडे यांनी नागरिकांच्या विविध तक्रारींचे तत्काळ निवारण केले। आज येवला येथे शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयामध्ये आमच्या पक्षाचे सर्वेसर्वा तत्कालीन मुख्यमंत्री आत्ताचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार येवला लासलगाव मतदारसंघातील तमाम जनतेच्या सेवेसाठी येवला येथे शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाची स्थापना करण्यात आलेली आहे। या कार्यालयाच्या माध्यमातून येवला लासलगाव मतदारसंघातील जनतेचे जे काही प्रश्न असतील ते प्रामाणिकपणे सोडवण्याची जबाबदारी ही आमच्या सर्व शिवसैनिक पदाधिकाऱ्यांवर आलेली आहे। माझ्या समाविष्ट येवला तालुक्याचे तालुका प्रमुख आदरणीय पांडुरंग भाऊ शेळके, या येवला शहराचे शहर प्रमुख आदरणीय विशाल भाऊ परदेशी, त्याचप्रमाणे उपशहर प्रमुख आदरणीय विजयजी मोरे, आम्ही सर्वजण या ठिकाणी रोज या कार्यालयामध्ये बसून जनतेची सेवा करण्याचं काम आम्ही या ठिकाणी करणार आहोत। कारण शिवसेनेचं ब्रीद वाक्य आहे 80% समाजकारण आणि 20% राजकारण, जनसेवा हीच ईश्वर सेवा, हा धागा पकडून आम्ही या ठिकाणी काम सुरू केलेलं आहे। रोज तालुका प्रमुख या ठिकाणी लोकांची सेवा करण्यासाठी हजर असतील, शहर प्रमुख असतील। दर सोमवारी आठवड्याच्या प्रत्येक सोमवारी 11 वाजेपासून 2 वाजेपर्यंत मी देखील त्या ठिकाणी कार्यालयामध्ये उपलब्ध राहणार आहे आणि जनतेचे काही ज्या अडीअडचणी असतील, ज्याला शासन दरबारी न्याय मिळवून देण्याचं काम हे प्रामुख्याने माझ्या माध्यमातून मी करणार आहे। मग प्रांत कार्यालयाच्या संदर्भात असेल, तहसील कार्यालयाच्या संदर्भात असेल, नगरपालिकेच्या संदर्भात असेल, BDO पंचायत समिती BDOच्या संदर्भात असेल, या सर्व डिपार्टमेंटला प्रशासनाला च्या माध्यमातून या ठिकाणी जनतेची कामं आम्ही करून देणार आहोत। कारण आम्ही या मतदारसंघामध्ये दौरा केल्यानंतर लोकांच्या अनेक अडचणी आहेत आणि त्या अडचणींना लोकांना न्याय मिळत नाही आहे आणि तो न्याय मिळवून देण्याचं काम हे शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत। आदरणीय आमदार किशोरभाऊ दराडे, त्याचप्रमाणे माजी आमदार नरेंद्रजी दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे कार्यालय या ठिकाणी सक्रिय झालेलं आहे आणि भविष्यामध्ये आम्ही जनतेची कामं या माध्यमातून करणार आहोत। केंद्र शासन, राज्य शासन आणि जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या एकूण सगळ्या स्कीमा जर बघितल्या तर जवळपास 76 स्कीमा आहेत आणि अनेक लोक या स्कीमांपासून वंचित आहेत। या 76 स्कीमा, या सर्व स्कीमांचा लाभ या ठिकाणी येवला लासलगाव मतदारसंघातील जनतेला मिळाला पाहिजे। मग ते अगदी लहान बालकं असो, किशोरवयीन मुलं असो, ज्येष्ठ नागरिक असो, माझ्या विधवा बहिणी असो, एकल महिला असो, अशा सर्व क्षेत्रातील सर्व समुदायाला, प्रत्येक जाती धर्माच्या व्यक्तीला त्या ठिकाणी न्याय मिळावा याच्यासाठी हा उपक्रम आम्ही हाती घेतलेला आहे आणि मला खात्री आहे की इथे आल्यानंतर प्रत्येक व्यक्तीला न्याय मिळेल। जनतेचे अतिशय छोटे छोटे प्रश्न आहे, मग कोणाला रेशन कार्डची अडचण आहे, कोणाला नाव कमी करायचं आहे, कोणाला नाव टाकायचं आहे, आधार कार्डचा विषय, अलीकडे गाजणारा जो SIRचा जो विषय आहे त्याच्यामध्ये पण लोकांना खूप अडचणींना सामोरं जावं लागतं आहे। ते SIRसाठी सुद्धा आम्ही त्या ठिकाणी मदत करणार आहोत। या सगळ्या बाबींमध्ये आम्ही मदत करणार आहोत। दर सोमवारी या ठिकाणी जनता दरबार होत जाईल आणि जनतेचे प्रश्न सगळे समजून घेऊन त्यांना न्याय देण्याचं काम आम्ही करणार आहोत। आदरणीय आमदार किशोरभाऊ दराडे प्रत्येक 15 दिवसांनी या ठिकाणी जनता दरबार घेत जाणार आहे आणि त्यांच्या माध्यमातून ते देखील प्रशासनाला बरोबर घेऊन जनतेचे प्रश्न सोडवण्याचं काम आम्ही करणार आहोत। आणि
ही ॲक्च्युली सुरुवात तर खऱ्या अर्थाने नरेंद्र भाऊंनी 1992लाच केली होती. म्हणजे तुम्हाला सर्वांना ठाऊक असेल की नरेंद्र भाऊ ज्यावेळेस जनता दरबार भरवत होते, अगदी आपल्या पालेगाव रोडला भाऊंचं ऑफिस होतं डॉक्टर सोनवणे सरांच्या समोर, आणि मी लहान असताना मी बघत होतो. शेकडोनी लोक त्यांचे प्रश्न त्या ठिकाणी घेऊन येत होते आणि नरेंद्र भाऊ त्याला न्याय द्यायचा प्रयत्न करत होते. त्याच धर्तीवरती त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून या ठिकाणी आदरणीय आमदार किशोरभाऊ दराडे आणि मी स्वतः कुणाल दराडे आणि आमची सगळी शिवसेनेची टीम या ठिकाणी काम करू आणि या तालुक्यातील तमाम जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न करू. एवढा लासलगाव शिवसेनेच्या वतीने शिवसेनेचे मध्यवर्ती कार्यालय उद्या आजपासून नंतर सक्रिय सुरू झाले. याच्या आधी देखील आम्ही काम करतच होतो, परंतु या कार्यालयाच्या माध्यमातून आम्हाला आज या मतदारसंघाचे प्रश्न सोडवायचे आहेत. आदरणीय आमदार किशोरभाऊ दराडे, माजी आमदार नरेंद्रभाऊ दराडे आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय कुणालभाऊ दराडे यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही सर्व शिवसेनेचे पदाधिकारी, आमचे शहर प्रमुख असतील, स्वतः मी असेल, आमचे सर्व युवा सेनेचे असतील, महिला आघाडीचे असतील, आणि सर्व प्रश्न जे वेगवेगळे प्रश्न असतील या संदर्भामध्ये, कुणाचं शिक्षकांचं काम असेल, कुणाचं नोकरीचे प्रश्न असतील, कुणाचे वेगवेगळे प्रश्न असतील, इथं प्रांत तहसील BDO CO यांच्याकडं जे प्रश्न राहतात, जे उच्चस्तरीयवरती जातात, जे जिल्हा लेवलला जातात, त्या संदर्भात सुद्धा पाठपुरावा करून आमदार साहेबांचे पत्र घेऊन स्वतः आम्ही भाऊलासोबत घेऊन पुन्हा भाऊलासोबत घेऊन त्या ठिकाणी जिल्ह्याचे सुद्धा प्रश्न जे नागरिकांचे असतील या मतदारसंघातले ते सुद्धा सोडवण्यासाठी आम्ही तिथे जाणार आहोत. तसेच ग्रामीण भागामध्ये जे छोटे छोटे प्रश्न असतील, रेशन कार्ड असतील, विधवा महिलांचे असतील, युवकांचे असतील, बरेच आता आमच्या लाडक्या बहिणीचे सुद्धा आज आम्ही प्रशासकीय समितीवर आहोत. म्हणजे प्रशासकीय समितीचे सदस्य आहेत लाडक्या बहिणीचा, आम्ही सुद्धा त्या ठिकाणी लाडक्या बहिणीचे सुद्धा कुठले प्रश्न असतील या तालुक्यामध्ये हे सर्व प्रश्न या कार्यालयाच्या माध्यमातून आम्ही सोडणार आहोत. या कार्यालयामध्ये शहर प्रमुखांचं कॅबिनेट, तालुका प्रमुखांचं आहे. तिथं सर्व पदाधिकारी आहेत, कमीत कमी 4-4, 5-5 तास पदाधिकारी इथं बसणार आहेत. या तालुक्याचे मतदारसंघाचे प्रश्न सोडवण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था या ठिकाणी वेगवेगळ्या केलेल्या आहेत. आणि पुढच्या काळामध्ये शिवसेनेच्या कार्यालयातून एकही माणूस त्याचा प्रश्न सुटणार नाही, असा जाणार नाही, असं या ठिकाणी आश्वासन आम्हाला खरं तर आपल्या प्रसार माध्यमातून द्यायचं आहे. कुठलाही प्रश्न असो निश्चितपणे आम्ही शिवसेनेच्या कार्यालयात या आणि माननीय शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जी शिवसेना काम करते त्याच विकासाच्या दृष्टिकोनातून आम्हाला काम करायचं आहे. या मतदारसंघाचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण देखील पुढच्या काळामध्ये आम्हाला सहकार्य करा अशी अपेक्षा आहे.